फालुदा बनवायला घेतीये। एकदम इझी रेसिपी आहे, कारण रेडीमेड आजकाल मिळतात फालुद्याचे पॅकेट। सो तसंच मी हे आणलंय। मँगो फालुदा आहे, हा मँगो फ्लेवरचा फालुदा आहे। सो हे पॅकेट मी पूर्ण यूज करणार आहे आणि या पॅकेटसाठी 1 लिटर दूध लागतं। तर हे 1 लिटर दूधही मी घेतलंय, अमूलचं आहे 1 लिटर दूध। आणि हा एवढा ह्याच्याहून अर्धा पेला फक्त पाणी टाकायचे त्याच्यामध्ये बस, आणि मग आपला फालुदा रेडी होतो। सो पहिली स्टेप हीच आहे की हे दूध आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊयात। पण हे जे दूध आहे ते या पातेल्यात काढून घेऊयात। तर हे बघा 1 लिटर दूध बरोबर या पातेल्यात मावलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे फालुदा आहे प्रीमिक्स फालुद्याचं ते अख्खंच ओतणार आहोत। पॅकेट ओपन केल्या केल्या मस्त वास येतोय मँगो फ्लेवरचा। आता हे आपण या स्पूनने थोडंसं हलवून घेऊयात या दुधाला। साखर वगैरे घालायची काहीच गरज नाही, कारण ऑलरेडी हे गोडच असतं। हलक्या हातानेच करायचे, कारण ह्याच्यामध्ये ह्या शेवया आहेत। सो जर खूप जास्त जोरात केलं तर ते तुटू शकतात, आणि ह्याच्यात ऑलरेडी साखर आहे, सब्जा आहे। ठीक आहे, आता हा अर्धा पेला आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत। बघा फक्त अर्धा पेलाच पाणी घेतलंय मी। पाणी टाकलंय, आता हे पुन्हा स्टर करून घेऊया त्याला व्यवस्थित। तर हे असं बॅटर बनवून रेडी आहे बघा। आता हे आपण गॅसवर ठेवूयात बॉइल्ड होण्यापुरता। तर तुम्ही बघू शकता एकदम मीडियम गॅसवरती मी हे बॉइल्ड करत ठेवलाय फालुदा। आणि ह्याच्यामध्ये हा चमचा असाच ठेवणार आहे मी, कारण मग दूध ओतू नाही जाणार वरती एकदम। आता ह्याला छान उकळी येऊस्तोवर हा 20 ते 30 मिनिटं असंच बॉइल्ड करत ठेवायचा आहे। तर हे बघा मस्त आपल्या दुधाला उकळी आली आहे, आणि तो चमचा ठेवल्यामुळे दूध बाहेरही येत नाही आहे। तर आता हे आपण गॅस बंद करणार आहोत। छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर हा गॅस मी बंद केला आणि आपला फालुदा रेडी आहे। तर आता ह्याच्यामध्ये अजून काहीच ॲड वगैरे करायचं नाही आहे। आता ह्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे। हे नॅचरली जितकं गार होतं तितकंच ते चांगलं लागतं। सो आता ह्याला मी गार होण्यासाठी ठेवणार आहे, आणि असं कोमट थोडंफार झालं की मग ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं। एकदम सिंपल रेसिपी आहे। आता फालुदा बाहेर नॅचरली थोडा गार झाला की मग आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, आणि मग जेव्हा पण हवं असेल तेव्हा आपल्या फेवरेट आईस्क्रीमसोबत ते सर्व करायचं। आता सध्या सीझन चालू आहे मँगोजचा, आणि माझा फ्लेवर पण मँगोचाच होता। सो मग मी मँगोचीच आईस्क्रीम आणली आहे। सो जेव्हा आपण ते खाणार त्याच्यामध्ये जेव्हा आपण सर्व करणार त्याच्यावरून ते मँगो आईस्क्रीम टाकायचं। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन टाटा बाय बाय, टेक केअर।